गाइस वेलकम बैक टू न्यू ब्लॉग वीडियो। तो आप सभी को चॅनल में स्वागत है। गाइस आजचा ब्लॉग पूर्ण असणार आहे मराठीमध्ये। तर आम्ही आज चाललो आहेत पालखीला आमच्या गावाला, म्हणजे सोमेश्वरमध्ये। आता आम्ही आहोत रत्नागिरीमध्ये, तर इथून सोमेश्वरला जायचं आहे पालखीसाठी। तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मी पालखीमध्ये काय काय आम्ही करतो। आता माझा भाऊ मोठी काकी आणि माझ्या मम्मीला सोडवायला तिकडे गेलेला आहे, तर तो आल्यानंतर तर आम्ही इथं इथून निघणार आहोत। तर गाइस आता आम्ही आहोत टेरेसवरती, तुम्ही बघू शकता मागे टेरेस आहे आमच्या। जे आम्ही जे जागेवरती टेरेसवरती आहे बघा। मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतो बाय टू रत्नागिरी आपल्या गाडीने आलो। लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा, त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल मी कुठं आलो होतो ते, कुठे आलो आहे येते आता। आणि जसं तुम्हाला म्हटलं तर पुढे याच्या पुढचे तुम्हाला थोडे 2-3 दिवस आम्ही राहणार आहे गावाला, तर 3-4 दिवस आहेत। तर 3-4 दिवसाचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल गावचे, आणि बऱ्याच ठिकाणी आता फिरणार आहोत। तो तर गाईज जसं की मी तुम्हाला बोललो की 3-4 दिवसात आम्ही इथं राहणार आहोत गावामध्ये। तर 3-4 दिवसांमध्ये तुम्हाला बरेचसे मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो मी तेवढं दाखवू शकतो मी इकडे। तर काही ठिकाणी आम्ही फिरणार आहोत, तर त्या ठिकाणचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल। तर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज। कुठे गेला भाई? होय कुठे गेला? माझ्यासोबत माझा भावाचा मुलगा आला आहे, त्याला मी टेरेसवरती घेऊन आलो होतो। आता त्याला शोधतो मी, कुठे गेला समजत नाही। माझ्यासोबतच आला होता। विघ्नेश, हे विघ्नेश, अरे कुठे गेला? काहीच तर बघा कुठे जाऊन बसलाय, आणि मी याला शोधतो इकडे तिकडे। हा इकडे जाऊन बसले, लपून बसले वरती जाऊन। या खाली, पडशील तिकडे। बघा ब्लॉग बघणार आहे मम्मी तुझी। कुठून उड्या मारतोय तो। मग घरी ओरडा का? तर खूप ऊन आहे, आणि उन्हामुळे नीट बोलताही येत नाही, डोळ्यावर सगळं ऊन येतं आहे। आणि त्याला खाली जाऊन माझा भाऊ आलेला आहे आता तयारी करतो, नाही तर घरी जाऊन वरडा भेटेल। तयारी नाही केली आहे, घरी तिकडे वाट बघतायत। चला जाऊन पहिले तयारी करूया। मी आता माझ्या भावाच्या घरी आलो आहे, आणि तुम्हाला जसं म्हटलं मगाशी मी वरती होतो, टेरेसवरती होतो आणि खाली आलो होता। आणि आता मला कपडे चेंज करायचे आहेत। कपडे बघा कोणते घालणार आहे मी दाखवतो तुम्हाला। तो गाइस ये कपड़े पहनने वाला हूँ आज कुर्ता, और इसमें वाइट कलर का पायजामा, आज ये पहनने वाला हूँ पालकी के लिए। तो तयारी करतो। सो तर गाइस हे बघा केलेली आहे ड्रेसिंग, कुर्ता आणि पायजामा जसं मगाशी तुम्हाला दाखवलं। तर आता टाइम झालाय, चला जाऊया, निघूया आपण। चल जाऊ, चला चल ब्रो, इसके लिए लड़की ढूंढने गाँव जाके। एक तो मिल जाएगी ना गाँव में, एक तो मिल जाएगी एक तो गाँव में। तर गाइस मी ज्यादा केस जरा नीट विचारतो, केस बघा जर कशी गेले त्यांनी। कसं वाटतंय? माणसात वाटतोय ना जरा। सो तर गाइस आता आम्ही खाली आलोय, आणि गाडी तिकडे पार्क केली आहे। तर आम्ही जाऊन गाडीमध्ये बसतो ना बाई। काय म्हणता तुम्हाला? काहीच मी पूर्ण माझी ड्रेसिंग दाखवतो, मी काय काय घातलं आहे ते। म्हणजे काय जास्त काय घातलं नाही, कुर्ता खाली कोल्हापुरी घातली आहे, चप्पल ती पण दाखवतो तुम्हाला, थांबा। गाइस मैंने पार्क ना गाड़ी इधर की थी, ये देखो यहाँ पे मैंने गाड़ी पार्क की हुई थी। तो अभी जाते हैं अपनी पालकी में। गाइस जैसे कि शिमगा आता है तो पालकी में जाना बनता है, तो उसी लिए तैयारी बिहारी होके एकदम पटाख से लेके चलते हैं पालकी में। चलो फिर। वेडी वाकडे वळणे आलेले आहेत। गेल्या टायमाला ना आत्याच्या घरी चित्ता आला होता। तिने काय केलं असेल तुला काय वाटतं? ती घाबरली असेल? चुकीची गोष्ट आहे, ती घाबरली नाही। आत्याने त्या चित्तेसोबत बातचीत केली, आणि अशा विषयावर बातचीत केली तो चित्ता घाबरून पळाला। विचार करा आता तू काय बातचीत केली असेल, काहीच तुम्ही सांगा काय बातचीत केली असेल। चित्ता ऐकून घाबरून पळून गेला।
परत तो जिथं कधी दिसलाच नाही त्या रानामध्ये. तर तुम्ही सांगा काय बोलले असतील एवढे. तुम्हाला काही मी कैरी चोरायची कशी हे सांगतो, कसं चोरायचं. कुठल्या गावामध्ये आला असाल आणि तुम्हाला कैरीचं झाड दिसलं की चोरायचं कसं, ही पद्धत शिकवतो तुम्हाला. सर्वात बेस्ट पद्धत आहे. जाता जाता गपचूप काढायची आणि खिशात टाकायची. जास्त कष्ट करायला लागत नाही कैरी चोरताना. बाकी काही चोरू नका. तर काहीच पालखी आलेली आहे. खाली आवाज येतोय तर असा आवाज येतोय. ताशा ढोल. तो काहीच गाडी बघा कुठं पार्क करून टाकली मी. पूर्ण आतमध्येच टाकली. ऑप्शन नाही ना. रस्ता बघा एवढा छोटा आहे. हा रस्ता लहान असल्यामुळं गाडी अशी पार्क करावं लागली मला. आणि काहीच हे आमचं गाव आहे सोमेश्वर. हे बघा फणस बिनस लागले असतील तिथं दाखवतो तुम्हाला. बघा इथं लागले 1-2 फणस या साईडला आहे. आता थोडा ब्लर होतोय. तर काहीच तुम्हाला आवाज येतो की नाही वाजवण्याचा. स्लोमो. तर चला सगळ्यांना भेटवतो तुम्हाला. पालखीला बरेचसे लोक येतात आमच्याकडं. हां नाही इकडनं वर जायचं आहे वर. म्हणजे बरेचसे लोक येतात आमच्याकडे पालखीला. सगळे नातेवाईक येतात आमचे. बघू तुम्हाला सगळ्यांना भेटवतो. खाली पालखी येते आता. खाली पालखीचा आवाज येतोय. हां वरती जायचं आहे. पलीकडे जाऊ ना. वरी जायचं सर बघायचं. चला आम्ही वरी जातो तुम्हाला. तर काहीच मागचा रस्ता आहे ना असं उतर एकदम. आणि आम्ही उतरतो बघा कसं. हे बघा असं चपाचप आवाज येतोय की नाही पायाचा. कारण वर चढ एक जास्त येतं. माझ्या हालत चप्पल तुटली माझी. चप्पल तुटली भाई माझी. तुटली क्या करे. तुम्ही आता बघता आमची पालखी आलेली आहे खाली. आता आम्ही घेऊन चाललो आमच्या घरी. आता आपली पालखी खालच्या वर आपल्या घरी येत आहे. आता सर्व आम्ही निघालो आहोत. आपण सगळे कशासाठी भेटलोय ते सांगा. आपली सर्व आता पालखीसाठी आलेली आहे गावावरून. गावात आता यावर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यावर्षी पुन्हा अजून पालखीसाठी गावाला आलेलो आहे. आता पालखी आमच्या आता घरी निघालेली आहे. सर्व आम्ही सगळं आवडल्याचं निघालेलो आहोत पालखीबरोबर. तर काहीच पालखी आता वरती येत आहे. हे बघा तुम्ही आता बघताय पालखी आमच्या वाडीत येत आहे. काय बोलतो. पालखी आमच्या वाडीत येत आहे. हे बघा हे आमचे काका आहे. तर आता पालखीला आम्ही वरच्या दिशेने घेऊन चाललो आमच्या वाडीमध्ये. आणि तुम्ही उत्साह लोकांमध्ये किती आहे तो सर्व वाचवत त्याच आम्ही पालखीला वरती घेऊन चाललो. तर काही आमच्या इथं पालखी आलेली आहे. म्हणजे मागे बघा कसं इथं पालखी आहे आमची. हे बघा सोमेश्वर शिवाजी शिंदे पुतणे सर्वपणे पूजा झालेली आहे. मान्य करलो त्यांची एकंदर आकटकवाडी करा मुला मनुष्य शेती. तर काही आता पालखी इथून गेलेली आहे. सानू म्हणते पापा कधी करतोय म्हणजे माझं करायला बरं. तिसरा नंबर
आलात गाऊन आली बाहेर. अरे व्ह्यूज मुलींनी पण बघितलं पाहिजे. गोव्याची चालेल. गोव्याची त्याच्याशी एक रेसिपी सांगितलं कोळंबीची भजी. तुझ्याकडे मी ह्याच्या लग्नात एक गाणं म्हणणार आहे. ते मंगलाष्टकाच्या मध्ये म्हणतात ना, खावाला परत पुढे बोलला मला पाठ नाही. अर्धा तरी खावाला विसरू नको, बहिणीला परक मानू नको, आठवण काढ तू भावा बहिणीची, साजली जन्मोजन्मीची जोडी, साजली जन्मोजन्मीची जोडी. आता आपण पुढे चाललो. आता आपण जेवायला चाललो. चाललं जेवायला. भूक लागली तुला? हा, मला पण लागली. जेवायला काय बनवले? शिरा, अजून भाकरी, अजून कालवण, दाल भात. तुला काय आवडतं? मला आवडतं शिरा. शिरा आवडतं. हा, बाकीचं? बाकीचं नंतर खाणार. शिरा खाल्ला. तर काही इथं जेवायची सुरुवात झालेली आहे आता. हे बघा, आम्ही इथं जेवायला बसणार आता. काय जेवायला? हे बघ कोबीची भाजी. सगळं जेवण काढते नंतर बघ. कोबीची भाजी, भात, वरण, शिरा, पावट्याची उसळ. पावटा आमच्या घरात फेवरेट आहे. पावटा आपल्या घरचा. तुला पापड दिला नाही? मगाशी पापड 4 पापड खाल्ले मी. हा मग तुला विसरलेच आहे का? माग लवकर पापड माग त्यांच्याकडनं. तुला दिलाच नाही, विसरले परत. बघ माग मध्ये येत नाही तुला. माग लवकर. तेव्हा दिला नाही तिकडे. अरे हो तेव्हा दिला नाही तुला. मी काय व्हिडिओच काढतोय. पापड येऊ दे. पापड नाही बनवला. अरे पापड खाल्ले मी. अरे परत पहिल्यापासून लांब ना. आता इकडे कोबीची भाजी दिसत आहे. बघू शकता. हा बाजूला काय? पावटा आहे. हा आणि कालवण, त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला शिरा आणि पालक आणि आणि इकडे दाल भात आहे. हा. तर आता मी खायला सुरुवात करतो. तर गाईज आम्ही आता खाली आलो आहोत रील्स बनवायला. आणि आता जस्ट मी पत्रिका वाटून आलो. बहिणीच्या लग्नाची पत्रिका होती ती जस्ट आता वाटून आलो इकडं. ती दाखवली नाही मी ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला गावचं थोडंसं घर मी अजून दाखवलं नाही आहे, पण दाखवायचा प्रयत्न करतो. थोडंसं आजूबाजूचा थोडासा परिसर दाखवतो. तर चला. आणि आता माझ्यासोबत माझा भाऊ आणि मी रील्स बनवणार आहे तुम्हाला तर गाईज मला एक प्रश्न पडला होता, तो मी आज माझ्या भावाला विचारतो. तुम्ही तुमच्या पालखीची इतकी आतुरतेने का वाट बघता? कसं आहे चाकरमान्यानो, कोकणात कोकणकर एवढे आपल्या पालखीची का वाट बघतात? कारण आपल्या कॅलेंडरमध्ये 365 दिवस असतात. त्यापैकी 365 दिवसापैकी 364 दिवस देव हा त्याच्या मंदिरात गाभाऱ्यात असतो. पण वर्षात एकदा तो असा येतो की देव हा उठून आपल्या घरी येतो, तो पालखीतून. त्यासाठी सर्व मुंबईकर जे आता कोकणातले आता मुंबईत स्थायिक झालेले आहेत, ते सर्व चाकरमानी ते आतुरतेने आपल्या पालखीसाठी येतात, कारण देव त्यांच्या दारात घरी आलेला असतो. समजलं? तर गाईज जो मला प्रश्न पडला होता तो कधीपासून पडला होता त्या गोष्टीचं उत्तर मला आता मिळालेलं आहे. तुम्हाला जसं बोललो होतो ना, कैऱ्या चोरायच्या कशा बघा, अशा तोडायच्या वरती आणि अशी कैरी काढायची आणि पटकन खिशात ठेवून ठेवायची. बाकी काय जास्त करायचं नाही. बाकी कोणी बघितलं की लगेच पळून जायचं. एक तोड काढ 2-3. ही बघा, ही चोऱ्या करायला लावते आम्हाला कैऱ्या आणि पकडल्यानंतर पळून जाईल पुढे. हे लवकर काढ, हे लवकर पळ. बघा काय अशा कैऱ्या चोरायच्या बघा. आणि असं पकडलं पळून जायचं लगेच. असं पळायचं. असं पळायचं म्हणजे कोणाचं लक्ष देत नाही. चीक बाहेर निघतो बघा. असा बाहेर निघला ना, वास पण येतो बघा. असा वास एकदम हापूस आंबा आहे बघा. पूर्ण कैरी आहे. आता तो तयार नाही, कवडा आहे तो.
असं पुसायचं, चीक काढायचा पहिले, पुसून काढायचा, नाही तर चीक हाताला लागतो, साल पण निघून जातं हाताचं. काहीच तुम्ही मगाशी बघितलं असेल, आम्ही कैऱ्या काढल्या, आता तुम्हाला दाखवलं चोरी कशी करायची कैऱ्या, तर ती गोष्ट तुम्हाला दाखवली. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो, फ्रेश झालो, भावाच्या घरी गेलो आणि फ्रेश झालो. तर फ्रेश होऊन आलो आणि CNG भरायला लागलो. CNG भरून आल्यानंतर आता आम्ही चाललो आता आत्तेकडे, आणि आत्तेच्या तिकडचं तुम्हाला तिकडे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तर व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काहीच काय प्रॉब्लेम असेल व्हिडिओमध्ये तर कमेंटमध्ये सांगा मला, तर ती गोष्ट आपण सुधारू शकतो. आणि काही चुका होत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर काहीच बाय बाय.